मी सुनीता बुलकुल कुकिंग में सुनीता बुलकुल आपल्या युट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आता मार्च महिना चालू आहे। मार्च महिना म्हटलं की सगळे आता वाळवणीचे पदार्थ बनवायला सुरुवात करतात। पापड लोणची वगैरे बनवायला सुरुवात करतात। आपण आज बनवतोय वाळवणीचा एक पदार्थ, तो म्हणजे दह्यातली मिरची। ही मिरची ना बनवायला एकदम सोपी आहे आणि ही वर्षभर छान टिकते। काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची ही। चला तर मग सुरुवात। हे बघा इथे ना मी 1 पाव मिरची घेतलेली आहे। हे बघा अशा मिरच्या घ्यायच्या, या कमी तिखट आहे। आता यांना आहे ना असं मधून चीर करून घ्यायचा। बघा अशा चीर पाडून घ्यायचा। तुम्ही कशाने पाडू शकता, विळीने, चाकूने, कशाने तुम्हाला ज्याच्याने करता येईल तशाने। बाजारातून आणल्यावर स्वच्छ धुवून घ्यायच्या, या पहिले कोरड्या करून घ्यायच्या, मग चीर देऊन घ्यायच्या। इथे या बाउलमध्ये या सगळ्या मिरच्या मी टाकून घेते। ते यामध्ये आपल्याला धना पावडर टाकायची 1 चमचा। 1 चमच्याच्या वरती मी मीठ टाकलेलं आहे। थोडंसं जास्त मीठ टाकायचं, म्हणजे वाळल्या की मग त्याला आहे ना थोडं मीठ हे होऊन जातं मग। आणि जिरा पावडर टाकलेली आहे 1 चमचा। आता आधी सुके जिन्नस आपण छान असे मिक्स करून घेऊ। इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे, पण दही आपल्याला आहे ना पाहिजे तसं टाकायचं आणि घट्ट दही घ्यायचं, म्हणजे मग घट्ट दह्याने ना पूर्ण मिरचीला लागलं जातं। लागेल तसं दही टाकायचं, एकदम नका टाकू, मग त्याला पाणी सुटतं जास्त दही झालं की। आणि घट्ट दही घ्यायचं। आता इथे मी थोडं अजून दही टाकते। छान असं मिक्स करून घ्यायचं। आता हे बघा छान असं कोट करून घेतलं आणि 10 ते 15 मिनिटासाठी आपण हे साईडला ठेवू। 10-15 मिनिटासाठी मी हे साईडला ठेवलेलं आहे। आता आपण इथे एक आहे ना ताट घेऊ। तुम्ही इथं ताटाच्या ऐवजी जे काडीचे टोपले वगैरे भेटतात ना, ते घेतलं तरी चालेल। हे बघा असे आहे ना साईडला ठेवून द्यायचं एक एक करून, आणि थोडं थोड्या अंतरावर ठेवा, म्हणजे मग ते चिपकणार नाही एकमेकांना। बघा असं ठेवून द्यायचे। हे बघा सगळीकडे व्यवस्थित लागले गेलेले बघू शकतात। आता हे ना आपण कडकडीत उन्हात वाळवून घेऊ। हे बघा अशा मस्त वाळून तयार होतात। हे बघा तुमच्याकडे जर ऊन चांगलं कडक असेल ना, तर 2 ते 3 दिवसात मस्त कडक वाळल्या जातात ह्या। बघा मी पण या 2-3 दिवस मस्त वाळवलं आहे उन्हामध्ये। आता आपण तळून घेऊ। हे बघा मस्त तेल आता गरम झालेलं आहे। या मिरच्या ना टाकायच्या आणि लगेच पटकन काढून घ्यायच्या। या आहे ना जास्त वेळ ठेवायच्या नाही तेलामध्ये, नाहीतर ना करपून जातात। हे बघा अशा मस्त तयार होतात। हे बघा ह्या तुम्ही आहेत ना डाळ भातासोबत, खिचडी सोबत, कशाबरोबर पण तोंडी लावायला असे तळून खाऊ शकतात। उन्हाळ्यामध्ये काय होतं की बरंच आपल्याला आहे ना तोंडाला चव नसते, काहीतरी असं चटपटीत खायची इच्छा होती। आहे बघा मस्त छान चविष्ट लागतात ह्या मिरच्या खायला। बघा इथे छान अशी आपली मिरची बनवून तयार झालेली दह्याची मिरची। खूप साधी सोपी आणि घरात असलेल्या साहित्यापासूनच ही बनवून तयार होते। ही वर्ष काय तुम्ही 2 वर्ष पण स्टोर करू शकता। फक्त काळजी घ्यायची ती म्हणजे आपण ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची, प्लॅस्टिकच्या बरणीत नाही भरायची, नाहीतर मग ती नरम पडते, बुरशी लागते। त्यामुळे ही मिरची काचेच्या बरणीत भरून ठेवा, वर्षभर आरामात टिकते, याला काहीच होत नाही। मध्ये मध्ये तुम्ही याला ऊन पण देऊ शकता। कोणते वाळवणीचे पदार्थ जर केले ना, तर त्याला 1-2 ऊन नंतर द्यायचं असतं। जर तुम्हाला जर इथे रेसिपी जर आवडल्या असेल तर माझ्या मोटिवेशनसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपण अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।